कर. कसे आहात सगळे? क्रिसमसची तयारी सुरू झाली की नाही तुमची? आता सध्या सगळीकडे विंटर वेकेशन्स आणि क्रिसमसचे वेध लागले आहे. क्रिसमसच्या निमित्ताने येणारे वेकेशन्सचे तुमचेही बरेच काही प्लॅन्स असतील क्रिसमससाठी. आज मी पण एक क्रिसमस निमित्त खास रेसिपी घेऊन आली आहे तुमच्याकरता. त्याला म्हणतात रोज कुकिंग. ही रेसिपी माझा जो टीम मेंबर आहे विल्सन भोसले याला डेडिकेट आहे, कारण आमचं असोसिएशन बरंच जुनं आहे. विल्सन हा पहिले माझा स्टुडंट होता, त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी गेले 1 वर्ष डेडिकेटेडली माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काम करतो तो. सो दिस इज स्पेशली फॉर यू विल्सन. थँक्यू सो मच मॅम. येस. सो आज आपण बघूया कशी आहे ही रेसिपी. विल्सनची खूप आवडती रेसिपी आहे. तुम्ही पण तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करा. चला मग माझ्या किचनमध्ये रोज कुकीची रेसिपी बघायला माझ्यासोबत. चला मग सगळ्यात पहिले आपण रोज कुकीचं साहित्य बघून घेऊया. अतिशय सोपं साहित्य आहे, सगळ्यांच्या घरात ते इझिली अवेलेबल असतं. यासाठी मी पहिले घेतलं आहे तांदळाचं पीठ, मैदा, नारळाचं दूध, पिठी साखर, हे साधं दूध, थोडे काळे तीळ आणि हे मेजरिंग. सगळं आपल्याला समसमान प्रमाणात घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या रोज कुकी तळायकरता आपल्याला तेल लागणार आहे. जरा बऱ्यापैकी तेल लागेल, कारण रोज कुकीचा जो हा स्टँड आहे तो स्टँड आपण रोज कुकीज बनवण्याकरता वापरणार आहोत. तो तेलात डिप करून आपल्याला कुकीज सोडायच्या आहे. तर त्या कुकी डिप होतील एवढं तेल आपल्याला घ्यायला हवं याकरता. चला मग सुरुवात करूया. आधी आपण पीठ मळण्यापासून त्याची सुरुवात करूया. चला मग सगळं आपल्याला समसमान प्रमाणात हवं आहे, त्यामुळे मी हा मेजरिंग कप घेतला आहे. याने मी तांदळाचं पीठ तेवढ्याच प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे. मैदा, तांदळाच्या पिठाने या रोज कुकीज आहे त्या छान कुरकुरीत होणार आहे, क्रिस्पी होणार आहे आणि मैद्याने ते एकजीव होणार आहे. आता त्यात आपण घालून घेऊया पिठी साखर. पिठी साखर तशी आपल्या आवडीप्रमाणे आहे. तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या प्रमाणात घ्या, पण कुकी आहे म्हटल्यानंतर, गोड्याचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर तो बऱ्यापैकी गोड पण असायलाच हवा. आता आपण काळे तीळ टाकून घेऊया ह्यामध्ये. काळ्या तिळाने खूप छान कॉम्बिनेशन दिसतं. तुम्ही जर वापरत नसाल काळे तीळ तर वापरू नका, पण दिसायला चांगलं दिसतं. आता आपण त्यात नारळाचं दूध टाकून घेऊया. जसं मी म्हटलं सगळं समसमान प्रमाणात घ्यायचं आहे. आता थोडंसं दूध आपण जसं आपल्याला लागेल तसं हळूहळू ऍड करूया, नाहीतर खूप जास्त कन्सिस्टन्सी त्याची पातळ पण व्हायला नको. आता आपण हे रोज कुकी तळून घेऊ. आपण आधी साचा चांगला गरम केला आहे. आता आपण तो पिठात बुडवायचा आहे. पूर्ण बुडवायचा नाहीये, अर्धाच बुडायला हवाय तो. त्यानंतर त्याला पीठ चिपकलं की आपण हा तेलात सोडून घेऊ. तेल याला व्यवस्थित गरम असायला हवं, साचा सुद्धा व्यवस्थित गरम असायला हवा. बघा किती मस्त पटकन सुटून आली आहे आपली रोज कुकी. किती मस्त झालेत बघू शकता आपले रोज कुकी. व्यवस्थित छान गुलाबी गुलाबी सर झाले आहेत. वाव, सो यम्मी, टेस्टी, सो यम्मी. काढून घेऊयात आपण. याच प्रकारे आपण अजून पण रोज कुकीज करून घेणार आहोत आणि आपले झाले की मी शेअर करते आपली कुकीज कसे झाले आहेत तुमच्यासोबत. स्टे ट्यून टिल देन. मी माझी रेसिपी आहे रोज कुकीजची, ती तयार करून क्रिसमससाठी तयार झाली आहे. माझं क्रिसमस ट्री पण इकडे रेडी आहे. तुमची झाली का क्रिसमसची तयारी? तुम्ही तयार आहात क्रिसमस
रेणुकाच रेसिपीतर्फे तुम्हाला सगळ्यांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हेरी हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. आता ही रेसिपी आपण विल्सनला टेस्ट करायला देऊया. बघूया काय म्हणतो विल्सन, त्याला आवडली आहे का ही रेसिपी. विल्सन प्लीज गाव. विल्सन प्लीज सांग टेस्ट करून आजची रेसिपी कशी झाली आहे. शो मॅम. खूपच मस्त झाली मॅम. जे क्रंचीनेस पाहिजे रोज कुकीजमध्ये एकदम परफेक्ट असं क्रंचीनेस, इवन स्वीट पण तेवढंच आहे. डेफिनेटली इट्स अ परफेक्ट रोज कुकी. सो माय डिअर सबस्क्रायबर्स, तुम्ही पण घरी ट्राय करा आणि एकदम परफेक्ट झालेली. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry